येता तिला बोलवून घेते आणि नीट शिकवते. जर ऐकला नाही तर डोक्यात मात्र पेटू पण ठेवणार नाही. पाय टाकेल वर पाय तुझे पाय तुमच्या मागे. अगं लक्ष्मी, हे बघ, उद्या सुद्धा आपल्याला पार्टीकारी जायचं आहे. त्यासाठी बघा, आता फॅशन अशी आहे की आमचं संगत पावडेरी संगत काय करतेस फॅशन. खायला नाही मिळत फॅशन, काय करतेस फॅशन. काही नाही, आता खायचं रेशनचं नेटायचं फॅशन मधून. म्हणजे खायचा रेशन, हिंडाचा फॅशन आणि हा घरचा काम त्याचा काम करणार आहे. करा घरचे काम नंतर तुम्ही. अगं उद्याला घरामध्ये सारं धुरव करायची, नंतर मळ्यामध्ये जायचं आणि काम देता नीट केलास नाही तर डोक्यात तू पण ठेवणार ना. पाय टाकेल वर फुल. ऐ सासूबाई, मी गाठावरची आहे, पाटा किल्ल्यावर पण तुमच्या. अगं घाटावरची होईल त्याची मला गरज नाही. मी सुद्धा लाखांनी खर्च केलेला आहे. जर तुम्ही काम देता नीट केलास नाही तर तुझ्या लाटा बुडतील. परशाचा पप्पास काय हो नाही चाळीत जमून देव. मी चालले आमच्या घरी. कोड ऐके मग काय तुझे आयचेस. तू जाशील व पण मग ह्या पोऱ्या व हे पोऱ्या आईसला पाजायला लावतोस. अहो धनी बोल. ऐकला का. ऐकला ना. पुणे म्हणे आयुष्य पाजायला होतोस. आता त्याचं काय अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती तेव्हापासून बोंबलून राहिलेली आहे. हे आताच्या मुलींना सासूला कसं बोलायचं, सासऱ्याला कसं बोलायचं, मंडळीत कसं वावरायचं काहीच कळत ना, काहीच कळे ना. अहो तुमच्यावर सुद्धा मला धनाटा येतो. आता मावर फिरव. अहो ही सून घरात आणल्यामुळं आपल्या घरामध्ये सारखी भांडणं चालू आहे, सारखी कटकट चालू आहे. तुम्हाला समजत नाही का. कुठेतरी जावं, जाणून तशी बघावं आणि भगतवाणी बघावी. कामातून आपल्या घरामध्ये प्रकार असा चालू झालेला आहे, हे तुम्हाला समजत नाही का. काय आता भविष्य बघू का. तुम्ही तात्काळ जा हे कोकण गावामध्ये तुम्ही बघा बरं. हा चिंता मग रावता आहे ना जोडीदार. तुम्ही एखाद पुस्तक बघा. हो नामदेव महाराज, हो नामदेव महाराज, त्या बामणाला आहे तिची सवड नाही. राम राम महाराज, राम राम. हो राम 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 राम. बर कशासाठी बोलवलं. अहो आम्हाला जरा भविष्य बघायचं आहे. बर भविष्य तुम्हाला कशाबद्दल बघायचं आहे. अहो लग्न केलं, सून घरात आणल्यापासून सारखी सासू सुनेचे भांडणं होत्या. असं का. हा. बर मग याच्याबद्दल तुम्हाला भविष्य बघायचं आहे का. त्याच्यामुळं आम्हाला भविष्य बघायचं आहे. चालेल महाराज, आपण भविष्य बघून घेऊया. चालेल. मी आलो रे जोरात मी ऐका दादा रे. 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 तुम्ही ऐका दादा रे. तुम्ही ऐका दादा रे. तुम्ही ऐका दादा रे. तुम्ही ऐका दादा रे. मी आलो रे जोरात मी 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 ऐका दादा रे. येतो ना पुढे बरे होईल, येतो ना पुढे बरे होईल. भक्ती पुढे धोत वाढेल, घरात आईची दुधवेल धन्य मोकाशी. मी आलो रायाचा दोषी. महाराज बोला. मला या पंचांगणामध्ये बरेच असं काही दिसतंय. हा तर आपल्याला अजून भरपूर असं भविष्य बघायचं आहे. असं का. हो. मग बघा ना. चालेल महाराज. हाय मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा. विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी.
महाराज बोला. मला या पंचांगामध्ये असं दिसतंय हा की तुमच्या या बाईचं मन काय मला बरं दिसत नाही. आणि महाराज तुमच्या घरात नेहमीच अशी कटकट चालू असते आणि तुमच्या घरामध्ये व्यसनी माणसं पण आहेत. हा महाराज हा आहेत ना. आहेत का? हा फौजे मला पटला. हा अरे भाऊ, हा बोल बाई. या माझ्या गलीतल्या बाया मी रोजच्या बोलून घेते आणि त्यांना मी असं मार्गदर्शन शिकवते का वाईट व्यसनेची मागा लागू नका, वाईट वळणाची मागा लागू नका आणि कोणाशी चिडचिड करू नका असं त्यांना मी मार्गदर्शन रोजता शिकवते. अगं बाई कशाला खोटी बोलते, मला या पंचांगामध्ये सर्व काही दिसतंय. अरे भाऊ, जरा पान उलट आणि नीट बघून घे बरं. म्हणजे आता तुझ्यावर बाजू आली का? अहो महाराज हा बोला मी महाराज. कधी जाऊन घेणार नाही. हो मला पंचांगामध्ये सर्व कळतंय ना. हा चालेल महाराज आपण पुढचं भविष्य बघून घेऊया. बघा. येता जनार्दनी कंगाल जोशी, येता जनार्दनी कंगाल जोशी, हर सांगतो लोकांची, शरण सद्गुरूची फेरा चुकवा तवर यायची, मी आलो रायाचा जोशी. महाराज बोला. हे घर तुमचं नवीन आहे का? हा हे घर माझं नवीन आहे. हे घर तुमचं नवीन आहे, परंतु या घराची तुम्ही वास्तुशांती म्हणजे पूजा केली आहे की नाही? अहो घराची वास्तुशांती पूजा म्हणजे काहीच केली नाही. काहीच केली नाही का? नाही. तर मग तुम्हाला या घराची वास्तुशांती म्हणजे पूजा करावी लागणार आहे. असं का? त्याच्यासाठी तुम्हाला एक रात्रचा जागर गोंधळ घालावा लागणार आहे. असं का? हा बरं तुमच्याकडे तेवढ काही पर्याय आहे का? हो महाराज, याच्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे. हा. या कोकणगाव या गावामध्ये एक गोंधळी महाराज आहे, त्यांना मी बोलावून घेतो आणि त्यांच्या संग तुम्ही बोलून घ्या. चालेल. अरे गोंधळी महाराज, राम राम महाराज. राम 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 राम. बोला, कशासाठी बोलवलं? अहो या कोकणगाव गावामध्ये शिवराम महाराज आहेत आणि त्यांच्या घरी एक रात्रीचा जागर गोंधळ घालायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. तेव्हा ते शिवराम महाराज आहेत, त्यांच्या संग तुम्ही बोलून घ्या. ठीक आहे. हो राम राम महाराज. राम राम. तुम्हीच गोंधळ करता हो, का? गोंधळ जागा सर्वच कार्यक्रम आपण असं करतो. का? हा, हो माझ्या घरी वास्तुशांती करायचं एक रात्रीचा गोंधळ घालायचा. एक रात्री जागर करायचा आहे. हा. तर माझे सुमारे 5,101 रुपये आणि पूजे सामान तुमच्याकडे. असं का? हा. बरं चालेल, पण पद्धतशीर करा बरं का? त्याची काळजी करू नका, लगेच चालू करतो. हाय. लग बघ माझ्या रायाची, लग बघ माझ्या रायाची, गडजे जरी जायाची, हे गाडी गोंधळाची आली तोरल्या बाया, गाडी गोंधळाची आली तोरल्या बाया, हे गाडी गोंधळाची आली तोरल्या बाया, 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 गाडी गोंधळाची आली तोरल्या बाया.
अहो या कोकण गावचा मी एक कोतवाल आहे. तर मग मागच्या वेळेस आम्ही मीटिंग घेतली होती 8 दिवसापूर्वी का आम्हाला बस हप्ता करायचा आहे. तर मग पाटील सरपंच यांच्याकडे नाव टाकलेलं होतं पण त्यांच्या काही लक्षात राहिले नाही वाटतं. ते विसरून गेले काय अनेक कामं राहत त्यांना. तर आता पाटलांकडे जातो आणि त्यांच्या कानावर परत टाकतो म्हणजे कसं दिवसेंदिवस जवळ आलेले आहेत. अहो पाटील, ओ पाटील. पाटील गेले एखाद्या गावाला काही सांगताच येत नाही. पाटलांचा सरपंचाचा आणि जामच काम राहत त्यांना. राम राम करतो आज. राम 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 राम. बोला कशासाठी बोलवलं? अहो त्याच्यासाठी बोललो म्हणजे तुमच्या लक्षात नाही राहिलं का? नाही ना. अहो मागच्या वेळेस आपण 8 दिवसापूर्वी म्हणून मीटिंग घेतली अहो होती. कोणती मीटिंग? अहो साप्त्याची. हा मग 8 दिवसापूर्वी घेतली तीच का? हो ना हो ना. मग गाव साफसफाई केली का? हो साफसफाई चालू आहे. बाजाराचं काय मग आता सरपंचाला बोलून घ्या. हो आता त्या सरपंचाकडे जाऊन येतो मी. हा घ्या बोलून. हो. अहो सरपंच, ओ सरपंच. अहो सरपंच गेले वाटते एखाद्या गावाला. भरपूर कामं त्यांना आहे. हा. काय घरी असतील का नाही? हो राम 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 राम. राम 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 राम. पण कशासाठी बोलवलं? अहो कशासाठी म्हणजे तुमच्या लक्षात नाही राहिलं का? अहो रे साहेब आता म्हणजे लक्षात राहत खूप असे कामं राहतात. हा ते बरोबर आहे म्हणा. हा मग आपण त्या मागच्या मीटिंग घेतली नाही का? हा म्हणजे सप्त्याचं नियोजन का? हो तर माझ्या गावामध्ये दवंडी दिली का? हो दवंडी दिले साफसफाई चालू आहे. सगळं काही झालंय. हो म्हणजे सफाईला पण सुरुवात करून दिली. हो हो तर मग त्याचबरोबर आपल्याला या गावामध्ये व्यसनमुक्ती म्हणजे दारूबंदी करायची आहे. हो का? आणि त्याचबरोबर बरं कोतवाल साहेब इकडे कोणती माणसं वोटून राहिले? हा आपलं नियोजन चालू द्या. हो हो तर मग आपल्याला या गावामध्ये व्यसनमुक्ती बरोबर हे गाव आपल्याला आजारी मुक्त करायचं आहे. हो फार टाकलं ना बरं. हा आणि 1500 रुपयाची वर्गणी करायची. हो का? हा तर अरे तिकडे एक म्हातारा पण आहे. जोडपं आहे. हा. ओ बाई, ओ बाई, या रस्त्याने सरळ निघून जा तिकडे. आमच्या इथे सप्त्याचा कार्यक्रम नियोजन चालू आहे. हा बाई सरळ जा सरळ रस्त्याला जा तिडोरीला. बरं जाऊ द्या त्यांच्याकडे लक्ष नको हा, जाऊ दे, द्यायचे. आपलं आपलं काम चालू हा आहे. तर मग 1500 रुपयामध्ये आपलं भागेल का सगळं काय? हो भागल ना. हा म्हणजे कीर्तनकर महाराज हो भारूकर महाराज हे सगळं भागलं पाहिजे हो असं ना? हो, भागेल, तर भागेल. मग 1500 रुपयाची वर्गणी तुम्ही लगेच सुरुवात करून द्या. चालेल चालेल. हा ए अगं बाई तुला काही बोलायचं असेल तर इथे माईक जवळ येऊन बोल. हा ये चल लवकर ये. हो बाबा तुम्ही पण या. हो बाबा मग तुम्ही पण. अरे बाबा तुझीच बायको आहे परंतु तिला आम्ही याच्यासाठी बोलवतो. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर इथे माईक जवळ येऊन बोला. हा बाबा काय का आता तुझ्याला येतो का ऐकणार नाही. हो बाबा तू पण ये इकडे. काय करायचं ए सचिन दादा दाब ना इकडे या. सचिनचा पपास लागला पियाचे माझा. दाब ना बरं बाई या होता दाबून नाही धरायचा तसं दाब ते चालू नाही लागलं. अगं इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. देवाचं नामस्मरण चालू आहे इथे. हॅलो आणि तू खुशाल म्हणते तुमची इथे रोजची आराम चालू आहे. काय झोप तरी लागते का? अगं बाई झोप लागत नसेल तर तिकडे बाजूला जायचं. ते बाजूला झोप आहे. किती दारण ऐकून हा कुठला ना तुम्ही? अरे बाबा आम्ही खूप लांबचे आहे. हातोंडी हा हातोंडी. अरे तिकडेच राहता ना आमच्या इकडं. काय ते चढला घाटावर? अरे बाबा आम्हाला आमंत्रण दिलंय म्हणून आम्ही आलो इथे कार्यक्रमासाठी. काय घाट? हे का तुझ्या ओळखीचे होते? अरे बाबा ओळखीचे नाही परंतु तुम्हाला काही बोलायचं असेल का म्हणून तुम्हाला इथे बोलावलंय. हा ओळख असली तर त्या बाईने दाब द्यायचा न तर अशाने मार खायचे. हा अरे बाबा अरे आम्ही त्या बाईने दाब द्यायचा म्हणजे खबाय पाहिजे. अरे बाबा. नसं हा तुझा काहीतरी गैरसमज अरे होता. बाबा. गैरसमज आता एखाद्या बाईला हात लावून पाय ना नाही तर 3-4 हो हजार पण रुपये तुम्ही दंड रस्त्याला लागतो. गर्दी चालली होती म्हणून आम्ही हात मारली ना. हा अरे बाबा आम्ही वाईट म्हणून नाही हाक मारली. तुम्हाला इथे काहीतरी बोलण्यासाठी बोलवलं. अरे भाऊ हा बोल बाई. काय म्हणायचं आहे कशाबद्दल तुझा विषय चालू आहे त्या बोल ना. अगं बाई आम्ही इथं अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन चालू आहे आणि आम्ही या गावामध्ये दारूबंदी केलेली आहे आणि त्याचबरोबर या गावामध्ये आम्ही हागणदारी मुक्त पण करायचे ठरवलं. हा मोठा शहना आहे. हागणदाऱ्या मुक्त हा गावा करतो.
काय करायचं आहे काय सारायचं आहे त्या सोडून दिलाय आणि हागणदार्या मुक्त हा गावात करतो. अगं बाई मग काय केलं पाहिजे तू सांग. तुम्हाला कळाय पाहिजे समजाय पाहिजे काय करायचं काय सारायचं आहे ह्या सोडून दिलाय. हा मग तू बोल ना काय करायचं ते. काय करायचं तर मग फरशी आणायचा शिबूट आणायचा हे ह्याला कपडा करायचा ह्या सोडून दिलाय हागणदार्या मुक्त हा गावात करायचा. हा, ना. तसा तरी गाडी आणलाय. समजायला अगं बाई तसा तरी आणलाय रस्ता करायचं ना. प्रश्न करा. अगं बाई आम्ही ते पण करणार आहे. आम्ही आताशी कुठे नवीन नवीन सरपंच झालोय. आम्ही हे हळूहळू सगळे काम करणार आहे. कारण आताशी आम्ही कुठे नवीनच सरपंच झालोय तर अगोदर आम्ही या गावामध्ये हागणदारी मुक्त गाव करायचं ठरवलंय. हा मोठा शहर नाही हागणदार्या मुक्त हा गावात करायचा. अरे तुम्ही पकडलं बाळ हा आम्हाला पका माहित आहे गरीब दुबळ्यापासून घेता वर्गण्या आणि आम्हाला मात्र हिलिंग करायला पाठवत आहात. हे तुमची कामं अशीच. अगं बाई तुझा काहीतरी गैरसमज आहे. मोठा कृषी आहे ना आणि आम्ही कशा अडाणी. ही बाई अजिबात ऐकायला तयारच नाही. बाई ऐकून घेणारच नाही. ऐकणारच नाही ती. जिल्ह्यात वर्गण्या किती? अरे बाई 1500 रुपयाची वर्गणी केली. 1500 काय 5 रुपये देणार नाही माझे घरी देशी नको. ते बाबाला सांगावं लागेल बरं का. खतरनाकच बाई आहे. हो. महाराज हा बोला. तुम्ही कायदा आणला ना आमला तर मला पटला. पटलं का. हा. तर मग तू 1500 रुपयाची वर्गणी देणार का. वगैरे मी तर देतो याचा दे. हा पण आता पारून आपण पण दारू पेता पेता आपल्या घर अंगावर कपडा नाही का खायला तेल मीठ नाही का पीठ नाही तेल नाही आणि तुझे पण आता हे डोकीचे केस पाय ना पण डोकीला तेल नाही काय नाही. हा यांनी कायदा काढला हा बरोबर आहे. व्यसनमुक्ती झाल्याच पाहिजे गावात स्वच्छता झाल्याच पाहिजे. मोठं शेण हा ना शेण हा मोठं शेण म्हणलं चांगला कायदा काढलाय अंमलात आणलाय. हा कळाय पाहिजे तू इथं जात आहे. हा आता कोण माणसांनी ते बघा तू लागत बाई फारच खतरनाक. हा बोल बाई बोल ना. हे आवाजात ना काय शब्द पण नाही केलं काय बोलायचा काय चालायचा हे तुमचेच मागा लागला. अगं बाई तुझा जर धाकच तेवढा असेल तर तो बाबा काय करणार आहे. हाकणार चांगला मिनिट करून टाकत ना. हा अरे भाऊ हा बोल. या तू बोलत हे चुकीचं आहे. आम्हापाशी पैसाही नाही आणि आमच्या दारात याचाही नाही पैसेही मागायचे नाही. हा म्हणजे तुझाच खरा. करा नाही बघ तुम्ही मात्र 1500 घ्यायचं आणि कोणता जवळ पडत होता कॉफीचं कार फुलं बिचं वाटत हे माहित आहे. अगं बाई हा तुझा काहीतरी गैरसमज आहे. तर ही बाई अजिबात ऐकायलाच तयार नाही नाही. नाही बाई ऐकून घेणार नाही. हा ती बाई ऐकून घेणारच नाही, नाही. नाही. महाराज हा ओरडली ना ओरडली मी देईन 1500 ना हा 1500 रुपये. 100 रुपये वरून देईन पण कोतवाला घरी पाठवता. हा चालेल पाठवतो घरी. हे माझं म्हातारी घरी नसली ना हा तेवढ्यात मी देईन. जर होई जर असली ना तर मग रुपया नाही मिळणार. हो तुझ्या आईस मी राहत ना दारात असते टाके म्हणजे मतानी नसली काय मग ती मोठा पैशावर आपडला आहे. हा हे चिंता म्हणून भाऊ स्वत ना रुपया द्यायचा नाही बाबा रुपया द्यायचा नाही असं ते पण सांगत पण तू मोठा शेण आहे. म्हाताऱ्याला सदा काही भाकरी केली आता. त्या वेळेवर द्यायचं का नाही. या म्हाताऱ्या खतरनाक बाई आहे अजिबात ऐकून घ्यायला तयार नाही. बाबा म्हणजे भातातच आहे. गेली ना गेली बाबा आता ते. पकाना धाक नाही वाटत तसं ना. बरं बाबा तुला जेवण बिवण टायमावर मिळतं का. जेव्हा आहे ना भरपूर देते रे. हा तीच बाजार झाली की ना थाट आणला मोठा पाहून पण थाट भरून भात देते आणि अगदी थाटाला खाते अगदी एक तर पप्पाचे अंतावर देता. हा बोलू काय मी सांगून जाते नाही ना तर मी ना काय करू तू थाट उचलला ना पक्का पळतो ते भीतीनं. मग भीतीनं तर ना रागलो तिकडं खायात आणि इकडं भांड काय भांडत असते पण थाट अजिबात टाकायचं नाही का. थाट नाही टाका मी. हा म्हणून तर तब्येत चांगली आहे. मग काय कोणता फिरता पण पका हे सांगतो. हो
तर बाबा मग 1500 रुपये वर्गणी तसे संध्याकाळी पाठवतो पतवाला. हा चालू तू महाराज. हो चालेल. तर कोतवाल साहेब, आता आपलं हे सप्त्याचं सगळं नियोजन झालेलं आहे. तर मग आपण आता पुढच्या तऱ्हेला लागलं पाहिजे. चला मग. चला. राम राम मंडळी. काय करता? राम राम. बायकोचं टेन्शन आलाय ज्या फुटाळा ना आहे. मी जाईल कामावर, घरची फोनवर फोन करायच्या मागा लवकर उभा आहे. बायकोसला दवाखान्यात नेलाय, मग काही इथे कोकण गावातच नेलाय. मी कामावरच ना, मलाही माहित नाही काय करावं. मला तर वैशाचा देवा मग मुलगाच लागत होता. जर मुलगा राहिला असता तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की भरपूर काही धन दौलत आहे. त्याच्यासाठी तर एखादा मालक पाहिजेच ना. बघतोय काय झाले काय माहित. आलीस वा अप्सरा? अक्षरा नाही, फॉरेनची पाटली नाही. मी सांगा अप्सरा काय? हे हातात कोणाचा वर? लोकाचा. नाही व, त्या माझ्यावर जो गेलाय त्यानं विचारला. कोणावर? तुमच्यावर? आणि मग काय? तुम्ही तर पला मलिंगाचा दिसता. मग मलिंगा? तर तुमच्यावर नाही, माझ्यावर गेलाय. मी सांगा माझ्यावर गेलाय. तर मग आता नाव ठेवायला लागेल ना व? नाव? मग आता बास तुम्ही ना, मग तुम्हीच नाव ठेवा ना. तेच वर पर्शनावर चांगला एकदम. परश्या? हा. काय तू सैराट मधला? नाही व, झिंगाट मधला. परश्या नाही, ही आरती झालेली आहे आपल्याला. काय? तुला मी सांगितलं होतं ना, मला वैशाच्या देवा म्हणून मुलगाच लागत आहे. आणि मुलगी झाली तर काय झालं? ती मुलगी झाली तिकडे फेकून दे, मला मुलगीची काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला मुलगी नाही ठेवायची असं? नाही, मला फक्त मुलगा पाहिजे. का बरं नाही तुम्हाला मुलगी ठेवायची? एवढी धन दौलत, एवढी प्रॉपर्टी आहे, ती कोणाच्या नावावर करायची ग? त्याच्यासाठी तर मुलगाच पाहिजे ना. तुमची मुलगी घेऊन जा ना तुमच्या घरी, मी जाते आमच्या घर निघून. तुला मी सांगितलं ती मुलगी फेकून दे, नंतर तू घरी ये. बरं चालेल, ठीक आहे. काय केलं थोडं प्रसाद बिसाद. सोम्या काय रे? होतास कोड? आणि तू घरात बारीक कर. का हप्ता भर? मग घरात मी सांगा खोमारून पडला तास. नाही काय रे? काय मग आज आटम कोणता आणलास? आटम मग ना चंद्रमुखींना पारू, ना चंद्रमुखींना पारू. माझा आटम फक्त दारू. अरे त्याला मी सांगत. काय ब्रँड कोणता आणला आहेस? ब्रँड हा, इंग्लिश. इंग्लिश? या फुसक्या ब्रँड. अरे ह्या पाय प्युअर. कोणचा? मोहाचा. नवसागऱ्या मिक्स. अरे या घनात ह्या अरे ह्या जर पिला ना तर 5 फूट लांब वास येतो. लांबचा पण माणूस सांगतो हुया पियला आहे, आणि तू सांगतोस घनात. अरे एका एक पेला हा तर माणूस गटावे.
इंग्लिशचा अरे मोहाचा फुल एक पात्री पेला ना तर मानला असा चरत जात एवढा पावर आहे तिच्यात मग काय रे काय गावात काय चाललंय चर्चा गावात हा सप्त करत आहे सप्त कुठंच असता सगळे महाग झाले रुपया खाली करत नाहीत अरे सप्ता करत आहे सप्ता तो अखंड हरनाम सप्ता तो र काय ग? अरे मला वाटत तोच हुआ मग सप्ता करत आहे आणि आपण कोणता र सांगत आहे अभंग हा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात हा अभंग कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात देवा आहे. अरे दर्शन घ्यायला पाया पडाय मग आणि वर्गणी कितले उगवले वर्गणी हा 100 100 म्हणजे किती बार 15 बार मी मोजू पाहतो 100 100 पोट कमी पडत आहे मोजायला म्हणजे 1500 हुआ नरे हा? फक्त 1500 म्हणजे 1500 कमी आणि 1500 जास्त मग कोणते रे पप्पाची टाकेल इंग्लिश मीडियम स्कूलला मराठी इंग्लिश मीडियम तुया इंग्लिश पेतोस तर इंग्लिश शिकाय नको रे शिकत जास इंग्लिश पिया लागलास खरंय हा? रात्री तुम्ही भांडाली कोण तुम्ही दोन्ही आम्ही कहाला भांडायचो पंडित फाटलाय मी सांगा बदलवला त्या रहला ताराने अंगातच गड्या मग काय रे राम्या पण आपण कुठे नको रे इज्जत काढस आपण दोघं मित्र ना रे मग नरे आपले दोघातच अरे राम्या रात्री का जरा माहित होत का काय गेलो असं घरी पेऊन आणि घरात बायको होती हाय मला माहित नाही नाही आई बाबा तिकडे कामावर गेलाय ना त्यांना हे माहित नाही पुऱ्या दूर पेत होतो बरोबर का नाही गेलो असं घरी पेऊन आणि दारा पैसा गेलो ना मी कसा बायकोला वासाला काय रे तिकडून निघले ना बाकीचं फुनानच मग जहा एक लात मारली तुझे माझे तर 3 फूट लांब उडून दिला फाटी काढलाय पर कुत्र्यागत मारला अंगात बंडी पण ठोलला ठिकाणावर मला मग फार हाल केलं रे. असं हाल करून टाकलं माझं रात्री पण ती का बायको सांगावी ग नाही लय डेंजर आहे माझं ऐकूनच घेतला नाही नाही पण तुला माहित आहे का ते का आपणच पेतो नाही मग अरे दारू पेतो विलन दारू पेतो हिरो बरोबर दारू पेतो विलन दारू पेतो हिरो जो दारू नाही पीत त्याचं आयुष्य झिरो म्हणून मंडळ दारू पियाची मग मग मी पियल निघलो भांडत रस्त्यावर हा पण थंडी तर काय ती अशी रह कलाल पण मी पियल ना हा पोटात गरम झोपलो रस्त्यावर पण राम्या जुरूप पेली ना का वाघ वाघ आणि जास्त झाली का बोकिया मग मी पियल झोपलो रस्त्यावर आणि पहाट झाली ना सगळी उतरली आलो असा थंडीचा पिलज वाकून असा मग उतरल्यावर असाच होत म्हणून मंडळ म्हणतो संसार उद्ध्वस्त करते दारू बरोबर आयुष्य बर्बाद करते दारू तू म्हणूनच मंडळी म्हणतो बायकोच नको करू काल फुकटचा मार खायचा मार खायचं ए पियाची निवांत घरी झोपायचा हा कारण की आई बाप्पाला कोणी पिवतच नाही ना नाही बरोबर ना मग काय रे
काय काल ते वणीला गेलं का वणील अरे राम्या 2 दिवसाची खुमारी होती मग ती उतरवाय पाहत का नाही बरोबर 200 रुपये होत खिशात गेलो आता वणीला आणि 2 कटरी पेल्या मग रे, आणि निघलो असं रस्त्याने वाकडा वाकडा पण मला भेटला जुना मित्र कोण रे शास्त्रज्ञ तुझा मित्र शास्त्रज्ञ आहे. मग तुम्हाला काय सांगा माहित आहे का काय अरे दारू पेलेला किडा 1 सेकंद पण जगत नाही त्यांना खबर नाही नको परत सांग तू त्याला सांगायचं ना त्याला मी काय सांगू मी पिऊन टल्ली होऊन राहील मलाच काय सुधर नाही तर काय मी सांगू मग तिला सांगतास ना हा अरे दारू पिण्याचं काम काय किड्या मुंग्यांचं आहे मग त्यासाठी मरत आपल्यासारखं बरोबर आहे हे. मग हा म्हणूनच मी तुला सांगतो हा अरे हेच जर जीवन असेल तर मेलेलं बरं हेच जर जीवन असेल तर मेलेलं बरं बरोबर पण भीती वाटते ना मरायची मग पिलेलं बरं कायला फुकट मरायचं किड्या मुंग्या काय राय का कुत्रा कर रे. कुत्रा नाही. कुत्रा नाही रे अय कोणाचं लहान बाळ रडत कुत्रा नाही. थंडी आहे पाव घरी ना घरी आता आम्हाला खेळवायला आमच्या घरचे ना हा आम्ही खेळवतो आम्ही खेळतो. मी आणत होता. चल घेऊन ये. अरे या ना. मी आणत होता. घेऊन ये. घरात नको रे. ऐ मी खेळवतो ना आता काय खेळवत तुला येतं हा नाही ना. अरे गप नाही रहा. हे खेळ ना. खेळू द्या. हुर्र्या. हुर्र्या. काढशील ना. अरे गपच नाही रहा. तू खेळू पाहिजे ना तर माझ्याकडे. हा, हा. एक खेळ, हा. खेळायला नका. राम्या हा तर गप राहिला गप म्हणजे गप. एक डोस मध्ये गप हा? त्याच्या आईसला पण जमणार नाही नाही. का मम्मीसला जमणार नाही मग या पाय आता जाम भारी खेळ सुटला पाय एकदम मग काय मूड मध्ये मिळाला. मूड मध्ये म्हणजे हातच सुटला तिला का चवाली गड्या मग मंडळी तुम्हाला सांगून ठेव तू ज्याच्या घरी होडा ठेवा ना का एक आणून ठेवायची वेळला का दुरुक द्यायचा एक झाकण दिया हा आता आका दिवस खेळ एकदम म्हणजे गाल पाय ना राम्या तुम्ही कवळाच आहे रे गवळात ना आता तर वाटत आता तर म्हणजे गाल पाय गाल जसं का बा सफरचंद ना बरोबर लाल लाल दिसत ना काही भारी आहे डिस्को आज ते भरून जसा ना मग अरे या गप केला पण या कोणला खंदी आता आता मी सांगू का हा तुमच्या घरी कोणाचे तुझे भारीच आवडला म्हणा तुमच्या घरी ने रात्रीच बायकोने जाम धरून पडवलाय हा आणि म्हणा तुमच्या घरी ने अरे ह्या जर घर नेला ना तर बायको काय सांगा माहित आहे काय तिला सवक्ष कोठं जाईल दुसरी मासी कोठं ठेवले हेस आलायस घेऊन बरोबर आम्हाला घरात ठेवलं नाही या घराच्या बाहेर हाकलून दे जर या सरपंचाला बोलवून ताब्यात दे चालेल सरपंचाला बघा हा धर जरा खेळव मग पण मी लोक आहात दे रडवशी नको उचलून आपलू घरचा आहे बघा बोलव सरपंचाला ओ सरपंच साहेब